माफीच्या अर्थसंकल्पातील सर्वात लक्षवेधी घोषणा कुठली असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल कर्जमाफीची घोषणा. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचं कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र या कर्जमाफीची रक्कम फारच त्रोटक असल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली आहे. शिवाय ही कर्जमाफी कधी मिळणार आणि त्यासाठी नेमके काय निकष असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली. कर्जमाफीची ही घोषणा आणि त्याबद्दलच्या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारा नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण कर्जमाफीबाबत एक मोठा निर्णय इथे समोर आलेला आहे. काही शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आनंदाची बातमी असणार आहे, तर काहींसाठी मोठा धक्का देखील ही असणार आहे. कारण आता सरकारने स्पष्ट केलेलं आहे की सर्वांना कर्जमाफी मिळणार नाही. मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की बुवा कोणाला मिळणार 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि यामध्ये कोण कोण बसणार आहे आणि ही 18 जिल्ह्यांची यादी नेमकी काय आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. कारण हे जर तुम्ही बघितलं तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे तुम्हाला कळणार आहे आणि तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात ते सुद्धा तुम्हाला इथे कळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर सगळ्यात पहिले सरकारचा कोणता मोठा निर्णय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने कर्जमाफीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सरसकट कर्जमाफी होणार नाही. बघा, आपण न्यूज सुद्धा इथे बघितली असेल की जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की ही सरसकट कर्जमाफी नाहीये. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सरळ लाभ इथे मिळणार नाही. तर आता फक्त शेतकरीच इथे निवडले जाणार आहे. म्हणजे पात्र शेतकरीच इथे निवडले जाणार आहेत. तर आता प्रश्न असा येतो की यामध्ये कोण कोण पात्र आहे, कोणाला ही कर्जमाफी मिळणार आहे, आम्हाला इथे भेटणार आहे की नाही. आता ही जी योजना आहे ना, ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना अंतर्गत राबवली जात आहे. आता त्यानंतर 18 जिल्ह्यांची पहिली यादी. तर बघा, आता आपण 18 जिल्ह्यांची पहिली यादी जी आहे ना ती आपण इथे बघणार आहोत. सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे सरकारने कर्जमाफीसाठी पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे इथे निवडलेले आहेत. या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे. मी ते जिल्हे आहे ना हे तुम्हाला दाखवत आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिले अमरावती आहे, त्यानंतर धाराशिव आहे, कोल्हापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव, नंदुरबार, नांदेड, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि आपण बाकीचे जिल्हे इथे स्क्रीनवर इथे बघू शकता. आता या जिल्ह्यांमध्ये बँक आणि प्रशासन लाभार्थी यादी अंतिम करत आहे. म्हणजे आता याचं जे काम आहे ना हे अंतिम टप्प्यामध्ये इथे सुरू झालेलं आहे. आता तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणाला मिळणार ही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. आता मी तुम्हाला यामध्ये सांगतो. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत कर्ज आहे आणि ते थकीत आहे अशा शेतकऱ्यांना मिळणारा मोठा दिलासा म्हणजे कर्ज पूर्णपणे माफ होणार आहे, थेट बँक खात्यात समायोजन होणार आहे आणि कर्ज नील होणार आहे. बघा, जर तुमच्यावर 2 लाखांपर्यंत जर कर्ज असेल तर तुम्ही 100% या योजनेमध्ये ते बसणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेमध्ये बसणार आहे आणि तुमचं कर्ज जे माफ आहे ना हे 100% होणार आहे. तुमचं कर्ज जे आहे ना हे नील होणार आहे. आता याची जी महत्वाची तारीख आहे हे सुद्धा इथे महत्वाचं आहे. शेतकरी बांधवांनो, या योजनेसाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. जर कर्ज या तारखेनंतर घेतलं असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. बघा, यामध्ये काय एक अट आहे की 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत तुमचं जे कर्ज आहे ना हे थकीत असलं पाहिजे, त्यांनाच ही कर्जमाफी जी आहे ना ती भेटणार आहे. जर 30 सप्टेंबर नंतर जर तुम्ही इथे कर्ज घेतलेले असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही अपात्र सुद्धा इथे होऊ शकता. हे सुद्धा इथे ध्यानात ठेवणं इथे खूप गरजेचं आहे. त्यानंतर पाचवा महत्वाचं म्हणजे कोणाला मिळणार 50,000 प्रोत्साहन. बघा, जर तुम्ही यामध्ये अपात्र झाला तर तुम्हाला इथे 50,000 जे प्रोत्साहन आहे हे भेटू शकतं का. आता हे 50,000 प्रोत्साहन नेमकं कोणाला भेटणार हे सुद्धा इथे बघून घ्या. आता ज्यांना कर्जमाफी नाही त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं किंवा कर्ज थकीत नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार 50,000 प्रोत्साहन रक्कम. म्हणजे सरकार प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्यांनाही मदत करणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही इथे नियमित कर्ज भरत असाल आणि काढत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा इथे सरकारने तुम्हाला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. तुम्हाला सुद्धा सरकारने इथे मोठं गिफ्ट इथे दिलेलं आहे. जे शेतकरी रेग्युलर कर्ज काढतात आणि दरवर्षी कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा सरकार 50,000 प्रोत्साहनपर इथे 50,000 इथे देणार आहे. आता 6वा प्रश्न म्हणजे कोण होणार अपात्र. आता लक्ष देऊ नका, काही शेतकरी या योजनेतून बाहेर राहणार आहे. ज्यांनी अलीकडेच कर्ज घेतलेलं आहे, ज्यांचं कर्ज थकीत नाही, मोठे श्रीमंत जे आहे, चुकीची माहिती दिलेली असेल तर म्हणजे फक्त गरजू आणि पात्र शेतकरी इथे निवडले जाणार आहे. बघा, यामध्ये 4 पॉईंट इथे महत्वाचे सांगितलेले आहे कोण अपात्र होणार आहे.
ज्यांनी अलीकडेच कर्ज काढलेलं आहे म्हणजे जी घोषणा झाली आणि त्यानंतर तुम्ही जर कर्ज काढलेलं असेल तर तुम्ही इथे अपात्र होऊ शकता, तुमचं कट ऑफ इथे होऊ शकतं. आणि ज्यानंतर ज्यांचं कर्ज थकीत आहे ते सुद्धा इथे अपात्र होऊ शकतात. आता ज्यानंतर मोठे श्रीमंत शेतकरी आहे, ज्यांची जमीन जास्त आहे असे सुद्धा इथे अपात्र होऊ शकतात. आणि त्यांनी एक महत्वाचा पॉईंट सांगितलेला होता की ज्यांच्या घरी गाडी असेल ते सुद्धा इथे अपात्र होऊ शकता. आता तुम्ही म्हणा मोटरसायकल तर प्रत्येकाच्याच घरी आहे, तर असं नाही, मोटरसायकल नाही. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल जसं की 4 व्हीलर असेल तर तुम्ही इथे अपात्र इथे होऊ शकता. आता त्यानंतरची सगळ्यात मोठा म्हणजे प्रक्रिया कशी होणार आहे. बँक लाभार्थ्यांची यादी तयार करत आहेत. आधार पडताळणी सुरू आहे आणि डीबीटीद्वारे रक्कम समायोजन होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे माहिती दिली जाणार आहे. बघा इथे काय सांगितले, प्रक्रिया कशी होणार आहे. प्रक्रिया अगदी सोपी आहे शेतकरी बांधवांनो. इथे बँक लाभार्थ्यांची यादी पहिली तयार होणार आहे. त्यानंतर तुमची आधार पडताळणी ते सुरू होणार आहे आणि त्यानंतर डीबीटीद्वारे रक्कम समायोजन होणार आहे. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये काय होणार होतं की जेव्हा तुमची कर्जमाफी होते तेव्हा तुम्हाला मेसेज येतो की बुवा इथले इथले जे पैसे आहे ना हे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुमच्या अकाउंटमध्ये पहिले 80,000 रुपये ते क्रेडिट होणार आहे आणि त्यानंतर पुढच्या 2 मिनिटातच ते जे पैसे आहे ना हे डेबिट होणार आहे. म्हणजे सरकार जे पैसे आहे ना ते पैसे तुमच्या अकाउंटवर पाठवतं आणि त्यानंतर लगेचच जी बँक आहे ना ती बँक जी आहे ना ही पैसे लगेच काढून घेते. अशी जी प्रक्रिया असते ना ती अगदी सोपी असते. आता उर्वरित जिल्ह्यांचं काय, जर तुमचा जिल्हा पहिल्या यादीत नसेल तर काळजी करू नका, पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश इथे होणार आहे. संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने योजना जी आहे ना ही राबवली जाणार आहे. असं समजायचं नाही की बुवा आपला यामध्ये जिल्हा नाही म्हणजे आपलं कर्जमाफी होणार नाही, असं नाही. संपूर्ण महाराष्ट्राची कर्जमाफी होणार आहे पण ती टप्प्याटप्प्याने इथे होणार आहे. आता शेतकऱ्यांनी काय करायला हवं, बघा इथे हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो. शेतकऱ्यांनी नेमकं त्यांची कर्जमाफी होण्यासाठी इथे काय करावं, त्यांची काय तयारी असावी हे सुद्धा इथे बघणे महत्वाचे आहे. तुमच्या बँकेत जाऊन तुमचं नाव तिथे तपासायचं आहे, कर्जाची स्थिती तुम्हाला तिथे तपासायची आहे. तुम्ही थकीत आहात का, तुमच्यावर किती कर्ज आहे याची संपूर्ण जी रक्कम आहे ना ही तुम्हाला बघायची आणि त्याच्यावर नेमकं किती व्याज झालं आहे हे सुद्धा तुम्हाला इथे बघायचंय. त्यानंतर आधार लिंक आहे का हे सुद्धा इथे तपासून घ्यायचं आहे. कारण की आधार लिंक जर नसेल तर ती रक्कम जी आहे ना ती तुमच्या खात्यात येणार नाही आणि तुमचे जे पैसे आहे ना ते अडकू शकतात. आणि यामध्ये तुमची जी प्रोसेस आहे ना कर्जमाफीची ही लांबू शकते. त्यामुळे तुमचं डीबीटी आहे का ते सुद्धा तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर डीबीटी नसेल तर जे पैसे आहे ते अडकतात आणि तुमची कर्जमाफी व्हायला इथे वेळ लागतो. त्यामुळे आधी आधार लिंक इथे करून घ्यायचं आहे. त्यानंतर चुकीची माहिती असल्यास लगेच दुरुस्त करून घ्यायची आहे. जर तुमच्या आधार कार्डावर वेगळं नाव, बँकेच्या याच्यावर वेगळं नाव अशी जर काही मिसमॅच असेल तर ते थोड्या थोड्या चुका तुम्हाला सुधारून घ्यायची आहे. ज्यामुळे काय होईल की कुठलाही जो प्रॉब्लेम आहे ना तो इथे येणार नाही. शेतकरी बांधवांनो ही योजना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. पण लक्षात ठेवा फक्त पात्र शेतकऱ्यांनाच इथे लाभ मिळणार आहे. जर तुम्हाला तुमचं नाव यादीत आहे का नाही हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला 100% ते मार्गदर्शन करणार आहे. आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला जे आहे ना ते आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण की आपल्या जे चॅनलवर आहे ना हे पीक विम्या संदर्भात, लाडकी बहीण योजने संदर्भात आणि शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे अपडेट सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे काय करायचे की आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण की आपण पीक विम्याची जर रक्कम आली ते आपण सांगत असतो. कर्जमाफी बद्दल काही नवीन अपडेट आली तर ते सुद्धा आपल्या चॅनलवर इथे भेटत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायचा आहे, ज्यांना, कारण त्यांना सुद्धा ही माहिती मिळणे खूप गरजेचे आहे. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट. जय महाराष्ट्र.